हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत. ओके, बघा मागील वर्षी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये, त्याचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ही शिफ्ट कोणती आहे तर 2023ची शिफ्ट आहे. किती? 18 ऑगस्ट 2023. एक मिनिट, चांगल्या पद्धतीने लिहितो. 18 ऑगस्ट 2023ची शिफ्ट 3 आहे. ठीक आहे, शिफ्ट 3 आहे, तिसरी शिफ्ट आहे. आणि ओव्हरऑल जर विचार करतो म्हटलं तर एकूण 57 शिफ्ट आहे. या 57 शिफ्टपैकी ही 6वी शिफ्ट आहे. ठीक आहे, 6th शिफ्ट. 57 शिफ्टपैकी ही 6वी शिफ्ट आहे. चला आता थोडाही वेळ न गमावता डायरेक्ट आपण आपल्या लेक्चरला सुरू करू. थोडंसं माझं नाव सांगू देतो. माझं नाव प्रवीण निकुरे आहे. 2019ची तलाठी भरती एक्झाम मी क्रॅक केली होती. त्यामध्ये मला पैकीच्या पैकी गुण होते गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. सोबतच 2023मध्ये पण मला पैकीच्या पैकी गुण होते गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे, आता डायरेक्ट आपण आपल्या क्वेश्चनला वळू. सरळ व्याजाच्या पहिला क्वेश्चन. सरळ व्याजाच्या वार्षिक 12.5% दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षानंतर 8,250 इतकी होते. एका वर्षासाठीचे सरळ व्याज किती? एका वर्षाची सरळ व्याज किती? असा कसा प्रश्न आहे? कसा प्रश्न विचारला? अरे हा 2 वर्षानंतर एवढी होते म्हणताय ना. पहा, तो काय म्हणताय, व्याजाचा दर आहे 12.5%. 2 वर्षानंतर रक्कम ती 8,250 होते. ओके, तर एका वर्षाचे व्याज किती? एक पी नावाची रक्कम आहे, रक्कम दिलेली नाही इथे. ती रक्कम 2 वर्षानंतर 8,250 होते. तर एका वर्षाचा सिंपल इंटरेस्ट के सरळ व्याज किती हेच त्यांना इथे सांगायचं आहे. मी काय म्हणतो, रेट आहे, दर आहे 12.5. तर मी काय म्हणतो, एका वर्षाचा रेट जर 12.5 असेल, रेट समजा 12.5% असेल, तर 2 वर्षामध्ये ती एकूण 12 दूनी 24 नाही 25% रक्कम वाढणार आहे. 2 वर्षामध्ये ती रक्कम 25% वाढत आहे. ओके, मी काय म्हणतो, 25% वाढत आहे ती रक्कम. काय 25% वाढत आहे हे काय तर 25% एकूण व्याज आहे. आणि ती स्वतः रक्कम 100% असते. रक्कम 100% असते. एकूण रास जर विचार करतो म्हटलं तर 100% प्लस 25% एकूण रक्कम ती 125% होणार आहे. आणि तेच 125% म्हणजे, आता हे थोडंसं मोडतो, तेच 125% म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्ट रास दिलाय 8,250. ओके, 8,250. मग तुम्हाला काय करायचं आहे, एका वर्षाचं सरळ व्याज करायचं, जे की ऑलरेडी एका वर्षाचं सरळ व्याज होणार आहे 12.5% होणार आहे. बस याला 12.5% बनवून द्या. बस तेच तुमचं इथं जे आन्सर येईल तेच तुमचं काय तर व्याज येईल. पहा, याला जर आपण कितीने भागायचं आहे, 125 भागा गुणला 12.5 करा, संपला विषय. तसंच याला पण करा, तरच 12.5 येईल ना, तरच हे तुमचं 12.5 येईल ना, कारण इथं तुमचं 1 म्हणून जाईल आणि गुणला 12.5. सेम तसंच करा, 125 भागा आणि 12.5 न गुणा, 1 0 खाली वाढून द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. हे 0 कटलं, हे 0 कटलं, 125 कटले, 825 तुमचा आन्सर आहे. 825 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट. काहीही केलं नाही आपण. पहा, ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना डबल एक थोडंसं तोंडी सांगतो. काय म्हणताय का 12.5% व्याज दर आहे, 2 वर्षानंतर ती रक्कम 8,250 रुपये होत आहे. म्हणजे ही काय तर ही रास झाली. तर एका वर्षाचे सरळ व्याज किती? ठीक आहे ना बा, काढून घेऊ ना. ती रक्कम स्वतःमध्ये 100% असते. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी 12.5% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी पुन्हा 12.5% वाढ झाली, एकूण तुमची 125% टोटल रक्कम झाली. आणि ही 125% का 2 वर्षानंतर एकूण रास झाली. आणि ते रास म्हणजेच तुमचे 8,250 होते. सॉरी 8,250 होते. पण झालं, दुसरं काय तर एक. मग काय विचारलं, एका वर्षाचे व्याज जे की 12%. मग 12% बरोबर किती? ठीक आहे, हे कसं काय डायरेक्ट शॉर्ट टाकू सांगू. 8,250चे आपण पहिले 100% काढतो, जे की 125 वरून 100 होते. मग पुन्हा त्याचे 12.5% काढायचे.
ठीक आहे, एवढं तुमचा आन्सर निघून जाते. 0 100 कटले, 100 कटले, इकडे 0 काटून द्या, इकडे हे असं करा. म्हणजे बघा, याला भागला 10 आणि याला गुणला 10 केला आपण. 25 25 कटले, 825 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, 9 रुपये पर केजी किमतीची किती किलोग्राम साखर 7 रुपये पर केजी रुपये 7 पर केजी किमतीच्या 27 केजी साखरेमध्ये मिसळली पाहिजे, जेणेकरून मिश्रण 9.24 दराने विकून 10% नफा होईल. हे याला आपण शेवटी करू, पण थोडं थांबून जाऊ, मला भूक लागली. इझी आहे. बरं, एक ट्रिक देऊन देऊ का तुम्हाला? हे करायची ट्रिक देऊन देऊ का, की करून टाकू? पहा, 9 रुपये पर केजी किमतीची 9 रुपये दर आहे. 9 रुपये पर केजी किमतीची किती किलोग्राम साखर, किती म्हणजे काय तर एक्स, बस किती तुम्हाला या एक्सची किती किंमत काढायची आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणतो, 9 रुपये पर केजीची एक्स किलोग्रॅम साखर 7 रुपये पर केजीची च्या 27 केजीमध्ये मिसळली. मी काय म्हणतो, ठीक आहे ना, मिसळून घेऊ. मिसळली म्हणजे काय करतो मित्रांनो, त्यांचा पहिलं रेट काढून घ्या, एकूण किंमत काढून घ्या, एकूण रुपये काढून घ्या. रुपये कसं करायचं, दर गुणिला एकूण केजी एकूण नग प्लस पुन्हा दर गुणला एकूण केजी एकूण नग 27 गुणला 7. हे काय झालं, हे इकडले रुपये प्लस इकडले रुपये पाहिजे, जेणेकरून मिश्रण 9.24 रुपये दराने विकल्यास 10% नफा होईल. आता मी काय म्हणतो, मी विकताव हे एवढे 9x प्लस 27 गुणला 7 एवढे रुपयाची मी साखर विकत घेतली. हे काय 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 आहे, दुसरं काहीच नाही, हा रेट आहे. गुणला एवढी साखर. मी काय म्हणतो, 9 रुपये पर केजीची मी 4 किलो साखर घेतली, तर 4 9 36 रुपयाची माझी साखर झाली. ओके, हेच ते ना, हे 36 रुपयात झाली आणि समथिंग 100 रुपयाची होईल. बस झालं, 100 रुपये दोघांचे मिक्स केले आपण. ओके, तेच काय, दुसरं काहीच नाही. आपण काय काढतो, तर एकूण खर्च मला किती लागला आधी ते काढत आहोत. काय, ठीक आहे. आधी किती रुपये लागला आपल्याला खर्च, रेट गुणला नग इज इक्वल टू 9x खर्च लागला प्लस 27 गुणला 7 एवढा पहिला खर्च लागला. सेम खर्च नंतर लागेल, कोणत्या ना, या रेटनं. ठीक आहे, 9.24. परंतु एक त्यांनी अट टाकली का, इथे 10% नफा झालाय. हा नफा नसता झाला तर रेट काय असता, रेट काय असता, नफा जर नसता झाला 9.24% हा काय तर 10% नफा आहे. जर आपण नफा घेतला नाही, जर नफा नाही घेतला तर इथं जेवढे रुपये झाले तेवढेच रुपये इथं होईल ना. जर आपण नफा न घेता विकला तर इथं जेवढे रुपयाला आपल्याला साखर पडली, ते आपण विकत घेतली, आपण तेवढ्याच रुपयाला आपण विकली असती. ओके, म्हणून करा, याचे 10% नफा काढून टाका. जर हे 10% नफा असेल तर हे 110% म्हणून भागीला 110% गुणला 100% आपण नफा वगळून टाकला. हे तुमचा आन्सर. तुमचं इथे 0 0 कटले, हे 2 0 आहे ना, हे काटून घ्या, 2 0 द्या, 1 0 1 0 कटला, खाली 110 आहे, वर इथं एवढं आहे. 11 8 88, 4 उरले, 11 चौक 44, खाली 0 आहे ना, इकडे पॉईंट द्या, 8.4. हे काय तर नफा घेतला नाही तर रेट आहे, जे की तुमचे 8.4. आणि मग बघा, साखर ही किती केजी आहे मित्रांनो, इथं किती केजी घेतली, इथे x केजी, इथं 27 केजी, x प्लस 27 केजी. रेट काय तर एकूण काय तर x प्लस 27 केजी, x प्लस 27 केजी झाला. संपलं. पहा, मी काहीही केलं नाही. पहिले इथं काय, रेट गुणला एकूण नग, 9 रुपये रेटची x केजी साखर म्हणजे काय तर इथं एकूण रुपये काढले. 9 रुपयाच्या रेटवाले एकूण एवढे रुपये साखर घेतली, 7 रुपयाच्या रेटवाली एवढे रुपये साखर घेतली, बरोबर. ओव्हरऑल आपल्याकडे एवढी साखर झाली, 8.4 रुपयाच्या रेटनं एवढी साखर झाली, तेवढी साखर विकली. बस तेच आहे, दुसरं काहीच नाही. मी इथं गोळा केलेले पैसे प्लस इथं गोळा या रेटच्या साखरेमध्ये लावलेले पैसे प्लस या रेटच्या साखरेमध्ये लावलेले पैसे, हे काय तर एक मिक्स केली, तेव्हा तुमचं या रेटनं आपल्याला ती साखर विकता आली. हेच तुमचा आन्सर आहे, दुसरं काहीच नाही. या ठिकाणी x केजी म्हणजे किती केजी, तुमचा आन्सर निघून जाते. हे होते तुमचे 1 मिनिट, x प्लस 27 बरोबर आहे. ओके, याला सॉल्व कसं करायचं, मी काय म्हणतो, याला भागीला 10 करून घेऊ का, भागीला 10 करा की याला भागीला अर्धे 5 आणि 4 2 42. ठीक आहे, 42 पॉईंट भागीला 5 झाले. हे सॉल्व करता, कसं करायचं सॉल्व, वेळ लागते पण करून घेऊ, काय हरकत नाही. हे होते बा 5x, हे जे इथं आणतो बरोबर चिन्ह, हे होते 42x/5, 42x प्लस 27 गुणा 42
42 गुणला 27. हे 5 आणि इकडे आणा. 5 न 45x प्लस 7 5 35 गुणला 27. 7 5 35 गुणला 27. मग 42 45x मधून 42x गेले, राहिले 3x राहिले. 35 गुणला 27 इकडे मायनस आणा आणि कॉमन काय घ्यायचं 27 आणि कॉमन 42 मायनस 35. 42 मायनस 35 हे होते. दोघांचं करतो म्हटलं तर इथे 7 होते, म्हणून तुमचा आन्सर काय किती येते 27 गुणला 7, जे की 3x होत आहे. x गुणला 3 9 27 7 9 63. x बरोबर 7 9 63. आन्सर काय 63. ठीक आहे. आपण काहीही केलं नाही. 9 रुपये दराची साखरेची एकूण प्राईस झाली एवढी, प्लस 7 रुपये दराची साखरेची एकूण प्राईस झाली एवढी, म्हणजे हे एकूण प्राईस प्लस हे एकूण प्राईस, दोन वेगळे साखर आपण मिक्स केली तेव्हा ह्या रुपयाची एकूण साखर एवढी झाली, ह्या एकूण रुपये एवढे झाले. ठीक आहे. मला भूक लागली, थोडं फास्ट घेऊ का, नंतर शूट करू. ठीक आहे. थोडंसं 2-4 क्वेश्चन घेऊन घेतो. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 96% आहे. विक्री किंमत ही तिच्या खरेदी किमतीच्या, ज्याला 4 लागते ना ते म्हणजे खाली घ्यायचं आणि विक्री किंमत वर आहे. ठीक आहे. हेच आहे तुमची 96% आणि खाली असते 100%. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 96%. खरेदी किमतीच्या म्हणजे काय, तर खरेदी किंमत जर 100 असेल तर विक्री किंमत तुमची 96 आहे. एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी किती. 100 रुपयाच्या खरेदी किमतीवर तुम्ही 4 रुपयाचा माल 96 रुपये घेऊन राहिले. एक वस्तू तुम्ही 100 रुपयाने खरेदी केली आणि 96ला विकत आहे, म्हणजे सोप्या भाषेत आहे, म्हणजे सरळ 4% तोटा. ठीक आहे. 14 क्वेश्चन. बी नंतर सी डी, मग एल नंतर एम सोडून एन, एक सोडून यू नंतर व्ही नंतर डब्ल्यू. डब्ल्यू कुठं आहे, इथं डब्ल्यू आहे, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. ठीक आहे. बी शेवटी आहे, जी आणि एच शेवटून 2 नंबरचा आपण पाहून घेऊ, किंवा हो शेवटून 2 नंबरचा पहा. पी नंतर क्यू आर, उलटे आला, उलटे या, एक लेटरचा गॅप आहे. इथंच तसं टी नंतर उलटा या, हो टी नंतर काय तर यू नंतर व्ही. ठीक आहे. एका स्थानचा गॅप आहे. तसंच आय नंतर जे नंतर के, शेवटून 2 नंबर के पाहिजे. 1 मिनटं, जे के काय चुकत आहे का, ओ सॉरी, हे असा गॅप पाहिजे ना, हे असं पाहिजे ना. इथं काय पाहिजे मग, इथे जर 9 असेल तर इथे 7 पाहिजे, 7 म्हणजे जी पाहिजे, किंवा जी झाल्यानंतर एच आय. बरोबर हो ना, म्हणजे जी नाही तर जी, इथं जी आहे इथं जी नाही. ठीक आहे. मग हे पण कटलं, तुमचा आन्सर 1. ओके. चला क्वेश्चन नंबर 5. वंश हा यशपेक्षा 20% जलद वेगाने कार चालवतो. मी म्हणतो एक आहे वंश आणि एक आहे यश. ठीक आहे. मग असंच लिहितो डायरेक्ट. एक वंश आहे, एक यश आहे. कोण जलद कार चालवतो, तर वंश हा जलद कार चालवतो. ठीक आहे. यशपेक्षा, ज्याला पेक्षा लागते त्याला 100% म्हणा, की आपण त्याला 10x मानू, तर हा किती होईल, तर 12x. 20% जलद म्हणजे 10 वरून 12x होऊन जाईल. ठीक आहे. असं म्हणा ना तुम्ही. यश म्हणजे जर यशला जर आपण 100% मानलं तर यशपेक्षा वंश किती 20% जास्त, 120% होऊन जाईल. ठीक आहे. 0 0 कटला, 10 12 आपलं तुमचं हे आहे, रेशो आहे, गुणोत्तर आहे. ओके. चला. दोघांनीही मुझफ्फरहून एकाच वेळी सुरुवात केली, पण दुर्दैवाने वाटेत वंशची कार बिघडली आणि त्यामुळे त्याचे 2 तास वाया गेले. मी काय म्हणतो, इथं आहे मुझफ्फरवरून दोघंही सुरुवात करता एकाच वेळेस दिल्लीसाठी, कारण तिथं दिलंय दिल्लीसाठी. ठीक आहे. हे बघा दिल्ली. ठीक आहे. परंतु वाटेत वंशची कार बिघडली आणि त्यामुळे 2 तास वाया गेले. वंशची कार बिघडली, याचे वंशचे 2 तास वाया गेले. ठीक आहे. मग काय म्हणते, तर दोघेही एकाच वेळी दिल्लीला पोहोचले आणि मुझफ्फरनगर व दिल्ली दरम्यानचे अंतर 150 किमी असेल तर वंशचा वेग किती. पहा, मुझफ्फरनगरवरून दिल्लीला दोघंही सेम टाइमला पोहोचले, सेम टाइमला पोहोचले, एकाच वेळी पोहोचले म्हणतायत. परंतु हा जो वंश आहे त्याचे 2 तास खराब झाले, कारण की त्याची गाडी बिघडली होती, त्याची कार बिघडली होती. यावरून जर तुम्हाला हा वेग भेटत असेल, हा जो वेग आहे, एक सूत्र तुम्हाला माहित आहे, अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ.
तुमच्याकडे अंतर किती आहे? 150 किमी. 150 किमी. ओके. वेग काय आहे? दोघाचा पण, एकाचा 5x आणि एकाचा 10x आहे. ठीक आहे. मग वेळ काय होईल मित्रांनो? जर मी वेळ एकूण टी लागला, कोणाला याला समजा वेळ टी लागला, तर याला किती लागेल? t-2 तास. t-2 तास. का? कारण त्याची कार बिघडली. जर कार बिघडली नसती तर त्याला यापेक्षा 2 तास कमी लागले असते. t-2 तास वेळ लागला असता. ठीक आहे. नेक्स्ट मग काय करायचं? अंतर बरोबर वेग गुणला वेळ. 150 बरोबर याचा वेग गुणला याचा वेळ. 200x गुणला 12x गुणला t-2 म्हणजे हे होते तुमचे किती? 12xt मायनस 12 दुने 24x बरोबर 150. ठीक आहे. इथून काहीतरी आणखी हे निघते का कॉमन? नाही, याला असंच ठेवा. ठीक आहे. हे समीकरण 1 लिहायला. समीकरण 1 नंतरचं काय आहे? तर यश 10x वेग आहे, त्याचा स्पीड आहे आणि टी वेळ लागत आहे. एकूण तो पण 150 किमी अंतर पार करत आहे. 10x त्याचा वेग आहे. वेग गुणला वेळ किती? टी. म्हणजे हे होते तुमचे 10xt. 10xt. यावरून किंवा हे असं जरी केलं तरी हे 10 कटले, मग 15 = xt. हे एक सेकंड समीकरण आहे. ठीक आहे. सेकंड समीकरण. समीकरण 1. आता समीकरण 2 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, म्हणजे मी या x t ची किंमत 15 ठेवू का? 12 गुणला 15. ठीक आहे. म्हणून दिसत आहे का? सगळ्यांना दिसत आहे? इथे लिहितो. 150 = 12 गुणला xt ची किंमत 15 ठेवली आपण. हे वाली 15 ठेवली. xt = 15. इथे 15 ठेवून द्यायचे फक्त. 150 = 12 गुणिला 15 मायनस 24x. ठीक आहे. पहा 24x आणि इकडे प्लसचे 24x होऊन जाईल. प्लस 24x मायनस 15 गुणला 12 गुणला 15 तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं मी डायरेक्टच. हे होते 180. ठीक आहे. मायनस 150. म्हणून इथून 24x = 30. x = 6 चोक 6 पंच 5/6. ठीक आहे. x ची किंमत निघाली 5/6. तुम्हाला काय विचारलंय? वंशचा वेग. वंशचा वेग काय? तर हा 12x वंशचा वेग आहे. 12 गुणला x ची किंमत 5/6 ठेवून द्या. 12 गुणला x 5/6. साइन दुने 12 बे पंच 10. 1 मिनिट. 5/6. अरे हो 4 5/4. कारण की 7 चोक 24 6 पंच 30 5/4. ठीक आहे. 5/4 तुमचं हे आहे इथे. 5/4 म्हणून 4 त्रिक 12 आणि 3 15 तुमचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट 15 तुमचा आन्सर आहे. या क्वेश्चन मध्ये आपण काही केलेलं नाही वेगळं. फक्त मित्रांनो अंतर बरोबर वेग गुणला वेळ हे सूत्र लावलं. कोणतंही वेगळं सूत्र लावलेलं नाही. ABC हे एक काम अनुक्रमे 10, 15 आणि 30 दिवसात कंप्लीट करतात. ABC हे दोघेही 15, 10 आणि 30 दिवसात करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी B आणि C यांची मदत घेतली. ओके. तर एक किती दिवसात ते काम करू शकेल? मी काय म्हणतो, काम कोण कंप्लीट करताय? फक्त एच करताय. फक्त दर तिसऱ्या दिवशी B आणि C ची मदत घेत आहे. तर मित्रांनो हे झाले त्यांचे एकूण दिवस. इथे त्यांची क्षमता की एफिशियन्सी किंवा 1 डे वर्क म्हणू शकता. आणि एकूण त्यांचं हे काय झालं तर टोटल वर्क 30. कारण की सगळ्यांचा लसाही 30 आहे म्हणून 30 × 30 10 त्रिक 30 15 दुने 30. काम कोण करताय? एच करताय. पहिल्या दिवशी एनं 2च्या स्पीडनं काम केलं, प्लस दुसऱ्या दिवशी पुन्हा 2च्या स्पीडनं काम केलं. 2 दिवस झाले. ठीक आहे. मग तिसऱ्या दिवशी मित्रांनो सगळे सोबत आले. B आणि C पण सोबत आला. 2 आणि 3 5 आणि 1 6 6च्या स्पीडनं काम केलं. ओके. म्हणजे मी असं म्हणू का 3 डेज झाले यांचे. 3 डेज झाले. 3 डेजमध्ये किती काम केलं त्यांनी? 6 आणि 4 10 काम केलं 30 कामापैकी. म्हणून पुन्हा 3 डेजमध्ये आणखी 10 एक काम करेल. पुन्हा तिसऱ्या 3 दिवसामध्ये आणखी 10 एक काम करेल. ठीक आहे. 10 आणि 10 20 आणि 30 एकूण कार्य 30 होतं. 30 पूर्णच्या पूर्ण काम कंप्लीट केलं तर एकूण तुमचं काम किती? 3 त्रिक 9 दिवसांमध्ये तुमचं काम कंप्लीट झालं. ठीक आहे. तर एकही दिवसात ते काम करू शकेल तर 9 दिवसांमध्ये काम कंप्लीट करू शकेल. नेक्स्ट
काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा काय इथं 10तून 10 आणि 4 14, म्हणजे मी असं म्हणू का समोर चाललो आपण आणि वाढत आहे. तसंच एक्स घ्या, इथे सेकंड लेटर घ्या आणि इथे जे घ्या. सेकंड ई ई एफ एफ आहे ना, कोणता आहे तर पाहून घेऊ. एक्स आहे, सेकंड लेटर आपण पाहत आहोत एक्स बी ऑब्लिक जे एन, एक्स बी ऑब्लिक जे एन. इथून समजतं आपल्याला का इथून आपल्याला चारनी समोर जावं लागते. इथे पण मित्रांनो एक्स वाय झेड ए नंतर बी, म्हणजे 3+1 4नी समोर जातं आपण. ठीक आहे, म्हणजे 3 लेटर सोडून चौथं लेटर घेता आपण. तसंच बी नंतर सी डी ई नंतर एफ. ठीक आहे, तुमचं आमचं शेवटी काय तर शेवटी एफ आहे. शेवटी एफ इथं पण आहे, इथं पण आहे, हे दोघं पण कटले. नेक्स्ट आता पहिले लेटर पहा, आर वाय एम जे टी, आर वाय ऑब्लिक एम जे आणि टी, आर वाय ऑब्लिक एम जे टी, सॉरी आर वाय ऑब्लिक एम टी, आर वाय ऑब्लिक एम आणि टी, एम आणि टी. एम म्हणजे 13, टी म्हणजे 20, आर म्हणजे 18 आणि हे होते 25. किती समजत आपण पहा ना, 18 आणि 7 25. आता 25 आणि 7 किती होते, 25 आणि 7 25 आणि 7 किती होते रे भाऊ, 32 ना. हां, 32 मधून 26 मायनस करा, कारण की झेड इज इक्वल टू 26 असते. ठीक आहे, 12तून 6 गेले 6, धमकीला वापस 3 0, 6 म्हणजे एफ, एफ. ठीक आहे, एफ एफ तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, सर्व मोबाईल लॅपटॉप आहे. मोबाईलचा सर्व पार्ट तुमचा लॅपटॉपमध्ये टाकायचा आहे. बघा काय केलं मी, लॅपटॉपच्या गोलाच्या आतमध्ये सर्व मोबाईल टाकले, म्हणून सर्व मोबाईल पूर्णच्या पूर्ण मोबाईल हे लॅपटॉप आहेत. सर्व लॅपटॉप हेडफोन आहे. आता हे जेवढे लॅपटॉप आहे ना ते पूर्णच्या पूर्ण लॅपटॉप आहे काय तर हेडफोन आहे. ओके, मग निष्कर्ष काय, काही लॅपटॉप हेडफोन्स आहेत का, हो. काही लॅपटॉप हेडफोन आहे का, हो. लॅपटॉप पूर्ण लॅपटॉप हेडफोन आहे तर म्हणजे याचा अर्थ काही लॅपटॉप पण हेडफोन आहेच. काही लॅपटॉप्स मोबाईल आहेत का, काही लॅपटॉप मोबाईल आहे का, हो. कारण की लॅपटॉपचा काही पार्ट तुमचा मोबाईलमध्ये आहे, म्हणजे हे पण वाक्य सत्य आहे. निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. ठीक आहे, कोणतं झालं, हां हे झालं, हे काय हे असे क्वेश्चन पूर्ण वाचण्याची गरज नाही मित्रांनो, फक्त एवढंच वाचायचं का गटातनं बसणारी अक्षरसमूहांची जोडी पाहून घ्यायचं. जे डी किती असं चालू इकडं, डी म्हणजे 4 होते, जे म्हणजे 10 होते. कितीचा फरक आहे, 4 आणि 6 10. व्ही आणि आर, आर म्हणजे 18, व्ही म्हणजे 22 होते. कितीचा फरक आहे, 18 आणि 4 22, 4चा फरक आहे. एक्स आणि आर, आर म्हणजे 18 होते, एक्स म्हणजे किती होते 24 होते. 18 आणि 6 22, 6चा फरक आहे. क्यू आणि के, क्यू म्हणजे 17 होते, के म्हणजे 11 होते. 11 आणि 6 17. म्हणजे बघा इथं 6चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे, इथं पण 6चा फरक आहे, फक्त याच ठिकाणी 4चा फरक आहे, जे की तुमचं हे आहे, हेच तुमचं वेगळा घटक आहे, हेच रॉंग जोडी आहे तुमची, वेगळा घटक आहे. ठीक आहे, आणि हां चुकीने एखादी क्वेश्चन राहिला तर मला कमेंट कर जा, तो नेक्स्ट दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये, समोरच्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत जाऊ. राहत नाही पण एखादी वेळेस विसरलो तर. जर स्वर्णाने चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 10% दराने 2 वर्षांसाठी 8,000 रक्कम कर्ज घेतले. ठीक आहे, काय म्हणताय, 8,000 रक्कम 10%च्या दराने 2 वर्षासाठी घेतले, 2 वर्षासाठी घेतले. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी 2 वर्षाच्या शेवटी तिला भरावी लागणारी रक्कम किती. ठीक आहे ना भाऊ, एकदम सोपे आहे ना. 8,000 घेतले, पहिल्या वर्षी 100वरून तिला 10% जास्त 110 110% द्यावं लागणार आहे. पुन्हा दुसऱ्या वर्षी 100वरून 10% जास्त 110%. ओके, हे सेमच आहे. 10वरून 11 असो की 100वरून 111 110 असो, सारखंच आहे ते. 1 आणि 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटले, म्हणजे तुमचं इथं 8 गुणिले 11चा वर्ग, 8 1 8, 8 1 8, शेवटी 8 कुठं आहे, इथंच आहे. हो, हा 0 आणि शेवटी 8, बाकी कुठंच 8 नाही. बघा पण इथं कसं 1 2 3 1 2 3, हो ना, हा 0 आहे तो, कारण बघा हे 2 आणि 1 3 शून्य कटले ना, हे 2 आणि 3 शून्य कटले, 2 आणि 1 3 शून्य कटले खालचे वरचे. इथं एक सिंगल शून्य बाकी आहे, सिंगल शून्य हाच आहे. बाकी कोणता, 8 1 8, एकक स्थानी 8 येते, पुन्हा 8 1 8 एकक स्थानी 8 येते, जो की इथंच आहे. ठीक आहे, इथं बघा हे इथं 2 शून्य आहे ना, 2 शून्य नाही येतं आपलं, हे तुमचा आन्सर आहे. शेवटी 0 आणि शेवटून 2 नंबर 8. नेक्स्ट, येथे
रिकाम जागाशी किती व्यंजने आहेत काय रे बा, अशी आहे ते अशी. ठीक आहे, इथे अशी किती व्यंजने आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर येतो. अशी किती व्यंजन ज्यांच्यात ताबडतोब आधी एक स्वर येतो आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो, नंतर पण एक काय तर स्वर येतो. बस मोजून घ्यायचे काय काय सिरीज पाहिजे तुम्हाला. स्वर, व्यंजन, स्वर. पहिलं स्वर पाहून घ्यायचा. स्वर आहे परंतु व्यंजन नंतर स्वर नाही, हे कॅन्सल. पुन्हा कुठं आणि स्वर कोणते आहेत मित्रांनो, ए, ई, आय, ओ, यू. ठीक आहे, बाकी सगळे उरलेले व्यंजन. मग पुन्हा ए, आय, ओ, यू पैकी कोणतरी इथं एक पाहिजे. बघा, यू नंतर ए आहे परंतु स्वर नाही, कॅन्सल. ओ हे स्वर नाही, कॅन्सल. ओ नंतर व्यंजन आहे पण स्वर नाही, कॅन्सल. आय आणि बघा हे दोन व्यंजन स्वर आहे, मधात व्यंजन आहे. ओके, म्हणजे एक तुमचं झालं सध्यासाठी. पुन्हा ई नंतर पाहतो म्हटलं तर डब्ल्यू, एफ कॅन्सल. झेड, टी, वाय, वाय, पी कॅन्सल. के, एक्स कॅन्सल. ठीक आहे, फक्त आणि फक्त एक. एकमेव ठिकाणी स्वर, व्यंजन, स्वर असा क्रम लागतो. नेक्स्ट आहे, दोन पाईप स्वतंत्रपणे अनुक्रमे 20 तास आणि 30 तासात एक टाकी भरू शकतात. ठीक आहे, मी पहिला पाईप ए, दुसरा पाईप बी म्हणतो. पहिला पाईप 20 आणि दुसरा पाईप 30 याच्यामध्ये टाकी भरू शकतात. टाकी भरण्यासाठी दोन्ही पाईप सुरू केले जातात परंतु टाकीचा 1/3 भाग भरल्यावर टाकी गळू लागते. मी काय म्हणतो, टाकी पूर्ण किती लिटरची आहे ते पाहून घेऊ आपण. 20 दुने 30 दुने 60 म्हणजे काय तर 30 दुने 20 त्रिक 60. ओके, 60 लिटरची टाकी आहे परंतु टाकीचा भाग फक्त 1/3च भरला. 1/3 भरला, मग शिल्लक किती आहे, सॉरी 1/3 भरला म्हणजे किती भरला तो, 20 लिटर किंवा 20 एकक टाकी भरली आहे. नंतर टाकी गळू लागते ज्यामुळे दोन्ही पाईप्समधून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा 1/3 भाग बाहेर जातो. आता याच्यानंतर टाकी गळू लागते, ज्या रेटनी टाकी हे होत आहे पाणी भरत आहे त्याच्या 1/3 ने पाणी गळत आहे. ठीक आहे, मग टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल. ठीक आहे ना, पाहून घेऊ. आता बघा, टाकी भरलेली किती आहे, पूर्ण टाकी 60 लिटरची आहे परंतु 60 लिटर न होता टाकी 1/3 भरली म्हणजे 20 लिटर म्हणा किंवा 20 एकक म्हणा टाकी भरली, 20 एकक टाकी भरली. त्यानंतर गळती चालू झाली. आता गळती म्हणजे किती गळती होत आहे, हे जे दोन आहे ना, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5 आहे ना, या 5च्या 1/3 गळती होत आहे. 1/3 गळती होत आहे. मग टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल. ठीक आहे ना, पाहून घेऊ. 5च्या ऐवजी स्पीड किती होऊन जाईल, तर 1/3 गळती होत आहे तर मग टाकी भरत किती आहे, 2/3 स्पीडने भरत आहे. कोणाच्या, 5च्या. बस याला भागून दे 20ने डायरेक्ट. हे जे आहे ना, जसं आपण भागीला 5 करत होते ना, बस या 5चेच पूर्णच्या पूर्ण 5 न घेता 5च्या 2/3 टाकी भरत आहे. 2/3, 3 खाली नाही 3 वरून घ्यायचे सरळ. ठीक आहे, 5 दुने 10 कटले, 2 त्रिक 6. सॉरी, काही चुकत आहे का, एक मिनिट, थोडं काही चुकला पाहू द्या. 16 तास. तर टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागला ना. ठीक आहे ना, तर पहिलं 20 टाकी भरण्यासाठी किती लागला, 4 तास. नंतर 5 तास, 9 तास. थोडं मला डबल करू द्या. 1/3 भाग. अरे हा, थोडं चुकलं. पहा कुठं चुकलं मी ते सांगतो. काय म्हणताय, पाईप ए 20 मिनिटात टाकी पूर्ण भरतो, पाईप बी 30 मिनिटात टाकी पूर्ण भरतो. टाकी भरण्यासाठी दोन्ही पाईप सुरू केले असता 1/3 भाग भरला. भाग किती भरला, इथे लिहितो. 60च्या 1/3 भाग भरला, 20 भाग भरला. मग शिल्लक किती आहे मित्रांनो, 40 भाग शिल्लक आहे. बस हा 40 तुम्हाला भरायचा आहे आता. ओके, 20 हो, जो पहिला 20 आहे ना, 20 भरला. या 60 पैकी 20 भरला आणि 40 बाकी आहे. 20 भरासाठी पहिले त्याला किती वेळ लागला, 3 2 5, 5च्या स्पीडने 4 25, 5 तास लागले. ओके, आता जो 40 भाग भरायचा आहे तो भाग भरायचा आहे. ठीक आहे, आता हा भाग कितीच्या स्पीडनं भरण, 5च्या स्पीडनं भरला पाहिजे परंतु त्यापैकी 1/3 पाणी गळत आहे. 1/3 पाणी गळत आहे म्हणजे पाणी जात किती आहे, 2/3 पाणी जात आहे. ठीक आहे, मग या स्पीडने तुम्हाला टाकी भरावं लागेल. 5 गुणला 2/3, बस भागेला 5 गुणला 2 खाली 3 म्हणजे वरचे 3 असते ते. ठीक आहे, आता
5 दुनी 10, 10 कटले, 3 चौक 12, तरी पण येत नाही का? 12 आणि 5 17. अरे यार थोडं कम चुकत आहे ते. 5 5 5 चौक 20, ठीक आहे. 4 + 12, 12 आणि 4 16 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 12 आणि 4 16 तुमचा आन्सर आहे. 16 सफरचंदांची किंमत 144 आहे, तर 23 सफरचंदांची किंमत किती? काही नाही, एकूण 144 कितीचे आहे? तर 16चे आहे. झाला, इथून एक सफरचंद निघाला, गुणला 23, ठीक आहे. एकूण किंमत अपॉन हे 16 सफरचंद गुणिला नंतर जेवढे काढायचे तुम्हाला ते सफरचंद. भाग देऊन द्या. किती नव्हते रे भाऊ भाग? एकक स्थानी तर सगळ्या ठिकाणी 7 7 7 आहे. ओके, मग भाग द्या. 16 8 44 होते की 16 9 44 होते पाहून घ्या. 6 9 54 म्हणजे 44, ठीक आहे. 16 9 54, मग 9 गुणला 23, 3 9 9 गुणला 23, 3 9 27, 7 4 2, 9 2 18 2 20, 207 तुमचा आन्सर आहे, जे की इथं आहे. नेक्स्ट गटातनं बसणारी अक्षर जोडी. एच आणि केचा काय संबंध आहे पाहून घ्या. एच म्हणजे 8 होते, के म्हणजे 11 होते. 8 आणि 3 11, 3चा फरक आहे. आर आणि यूचा काय फरक आहे? आर म्हणजे 18 होते, यू म्हणजे 21 होते. 18 आणि 3 21. सी आणि एफचा हे पण 3 ने वाढत आहे. व्ही आणि एक्स कितीने वाढत आहे? व्ही म्हणजे 22 आणि एक्स म्हणजे किती होते? 24. हे पण 3 ने वाढत आहे. 22 आणि 2 24 हे 2 ने वाढत आहे, ठीक आहे. मग हे काय तुमचा आन्सर? हेच वेगळं आहे, कारण की हे तिन्ही पण मित्रांनो 3 समोर, 1 लेटर समोर होत आहे. 3 लेटरनी समोर होत आहे फर्स्ट लेटर, इथे 2 लेटरनी समोर होत आहे, त्यामुळे ते कॅन्सल, ते वेगळा घटक आहे तो. ADG ऑब्लिक फर्स्ट ठिकाणी, ए नंतर BCD EFG HIJ, जे न कोण सुरुवात आहे? हा आहे, हा कॅन्सल, हा आहे, ठीक आहे. नंतर काय म्हणते? 5 10 17, 5 10 17, 5 आणि 5 10, 10 7 17 आणि 17 9 किती होते? 26 का? 26 इथं आहे, 26 इथं आहे, इथं ना, हे कॅन्सल. मधात आता जे पाहिजे किंवा क्यू पाहिजे, दोन पाहून घेऊ. WUS किती होते? W म्हणजे 23, यू म्हणजे 21, एस म्हणजे 19. 23तून 2 काढा, पुन्हा 2 काढा, पुन्हा 2 काढा. क्यू ना, 17 म्हणजे क्यू, ठीक आहे. हो, 17 म्हणजे क्यू, बरोबर. 23तून 2 गेले, 21तून 2 गेले, 19तून 2 गेले, 17. गुणा म्हणजे काय? भागाकार, म्हणजे 24/2. 34/2 किती होते? 17 लिहू का डायरेक्टच? 34/2 डायरेक्ट 17 लिहितो. प्लस 6/12 प्लस 6/12 म्हणजे किती होते? प्लस 12, ठीक आहे. हे किती होते? ह्या दोघांचं बेरीज वजाबाकी करतो म्हटलं तर हे राहते प्लसचे 6. 6 2 12 1303, हातचा 3 एकमेव ठिकाणी आहे, ठीक आहे. चला, 7 आणि 7 1303 लिहिले आणि एकमेव ठिकाणी 3 आहे. क्वेश्चन 17. एका कारने 600 किमी प्रवास केला. 1/3 प्रवास 60 किमी पर आवरने केला, ठीक आहे. 1/3 म्हणजे किती आहे मित्रांनो? 600च्या 1/3 होते 200, ठीक आहे. 200 प्रवास केला. किमी पर अवर, किमी अबाउट अवर, हे 60 स्पीड आहे. अंतर अपॉन वेग इज इक्वल टू काय? तर तुमचा वेळ असतो. तर उर्वरित नंतर 90 किमी पर वेगाने प्रवास केला. मग उर्वरित किती आहे? 600 मधून 200 प्रवास केलाय, राहिले किती? 400 प्रवास राहिला, जो की तुमच्या आपला 90 किमी पर आवरने केलाय. तर संपूर्ण अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ इझी आहे. पहिले 200 पार करण्यासाठी लागणारा वेळ प्लस नंतरचे 200 पार करण्यासाठी लागणारा वेळ. वेळ म्हणजेच काय? अंतर अपॉन वेग प्लस अंतर अपॉन वेग. 0 0 कटला, 0 0 कटला. याला सॉल्व कसं करायचं? मी काय म्हणतो, याला 18 बनवा ना. 9 2 18, 3 18, 3 2 6, 3 2 6 0 प्लस 4 2 8 0 अपॉन 3 6 18, 9 2 18. कुठं काय काय दिसत आहे? नाही दिसत आहे ना, ठीक आहे. मग करून घ्या ना.
140 8 140 अपॉन 18, 18 4 दे 90, ये 4 दे 70, 70 अपॉन 9 किती होते? 9 8 72, 8 पेक्षा कमी संख्या पाहिजे, सगळ्यात जास्त कमी आहे. 9 7 63, हातचे 7 उरले 0, पुन्हा 9 7 63, ठीक आहे 7.7. एक वस्तू 825 किमतीने विकून एका व्यक्तीस वस्तूच्या विक्री किमतीच्या 1/3 रकमे एवढा तोटा होतो. ठीक आहे, काय म्हणताय, वस्तू 825 रुपयाला विकली तेव्हा वस्तूच्या विक्री किमतीच्या 1/3 एवढा तोटा होतो. ठीक आहे, मग तीच वस्तू 1265 किमतीने विकल्यास होणाऱ्या नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती असेल? ठीक आहे, मी एक वस्तू आहे 825ला विकली. ठीक आहे, 825ला विकली, मग काय म्हणताय, त्या व्यक्तीस वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो 1/3 च्या. ही जी विक्री किंमत आहे त्याच्या 1/3 तोटा होतो. तर यापैकी विक्री किंमत कोणती, खरेदी किंमत कोणती होती, आपण ते इथे शोधू. तुमचं डोकं लागते का? पाहत तोपर्यंत मी माझं डोकं लावून पाहतो. वस्तू विक्री किमतीच्या 1/3 रकमे एवढा तोटा होतो. ठीक आहे, माझं डोकं काही चालत नाही का? एक मिनटं फक्त, तोपर्यंत तुम्ही तुमचं डोकं लावा, मी माझं डोकं लावतो. ॲक्च्युली येते पण ते थोडं कधी कधी वेगळ्या विचारात असते माणूस, त्यामुळे माझं पण डोकं चालत नाही. वस्तू विक्री किमतीच्या 1/3 रकमेवर तोटा. म्हणजे पहा, हे विक्री किंमत आहे आणि हे तोटा आहे. ऑब्विसली एक वस्तू आहे, एक आहे तिची, एक तोटा आहे, 3 विक्री किंमत आहे. ऑब्विसली मग खरेदी किती असेल? तोटा प्लस विक्री 4. ठीक आहे, कारण बघा 4 वरून तोटा 1 झाला तरच तुमची 3 विक्री होते. ओके, आणि 3 वर 1 तोटा झाला म्हणजे तुमची खरेदी 4 आहे. जमलं इथपर्यंत? पहा, बस तोटा 1 आहे, विक्री 4 आहे, विक्री 3 आहे, खरेदी 4 आहे, बस झालं. नंतर काय म्हणते, आणि ही 4ची किंमत असतं. हां, म्हणजे 825 विकली. कोणाची विकली म्हणजे किती? हे 3ची किंमत 825, 3ची किंमत 825. मग तुम्हाला काय काढायचं आहे? तीच वस्तू 1265 किमतीने विकल्यास होणाऱ्या नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती? ऑब्विसली इथे नफा होणार आहे. पहा, 3 किंमत ही आहे, तर 4 बरोबर खरेदी किंमत तुमची ही होणार आहे. याला 1 असं होते, 3 भागले तर 1 होते, आणि पुन्हा 4 भागितलं तर याची 4ची किंमत होते, जे की खरेदी किंमत आहे. 3 2 6 7 8, 3 7 21, 3 5 15, 4 गुणिले 5 5 चौक 20, 0 हातच्याले 2, 4 7 28, 29 0 हातच्याले 3, 4 2 8 आणि 3 11, 1100ची ती वस्तू आहे. पहा आता, पहा खरेदी किंमत तिची 1100 आहे, ती वस्तू विकली 1265ला. 1265ला ऑब्विसली त्यावर तुमचा नफा होईल, कारण की जास्त रुपये घेऊन विकत आहे ती वस्तू. तर किती रुपये आपण जास्त घेतले ते पाहून घेऊ. इथे ते 165. ठीक आहे, 165 रुपये जास्त घेऊन विकले आणि तोच नफा झाला. 165 तुमचा नफा आहे, कितीपैकी? 1100 पैकी. हाच तुमचा हे काय तर नफा आहे. ठीक आहे, नफ्याची टक्केवारी तुम्ही काढून घ्या. आता 11 1 11, 11 5 55, 15%. ठीक आहे, नेक्स्ट डबल सांगू काय? 5 सांगतो कसं. तर फक्त हे वाक्य वाचा. एका व्यक्तीस वस्तूच्या विक्री किमतीच्या 1/3 रकमे एवढा तोटा झाला. तोटा इज इक्वल टू विक्रीच्या 1/3 म्हणजे तोटा, हेच आहे ना. तोटा किती झाला? विक्रीच्या 1/3 झाला. यावरच निघते तुम्ही मित्रांनो तोटा. तोटा जाग्यावर ठेवा, अपॉन विक्री इथे आणा, इज इक्वल टू काय, 1 जाग्यावर ठेवा आणि 3 खाली आहे, बस झालं. हे तोटा, हे विक्री आहे ना, इकडे खाली आहे ना, बस झालं. तोटा तुमचा 1 असेल तर विक्री तुमची 3 राहते. आणि यावरून खरेदी कशी निघते? तोटा प्लस विक्री म्हणजे 4. 3 + 1 4. ठीक आहे, रेशोमध्ये उत्तर आहे. तुम्ही याला x म्हणू शकता, 3x म्हणू शकता आणि 4x म्हणू शकता, त्यानुसार पण तुमचा आन्सर निघते. नेक्स्ट F नंतर GHIJ, जे न कोण सुरुवात आहे? F GH
IJKLMNOP FH/M आणि P. ठीक आहे. F म्हणजे 6, H म्हणजे 8, ऑब्लिक M म्हणजे 13, P म्हणजे 16 होते. ठीक आहे. पहा 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13 आणि 3 16. असं काय ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. आलं नाही तर ठीक आहे. 8 आणि 2 10 म्हणजे आपल्याला जे यायला पाहिजे ते, परंतु त्यांनी KP दिलाय. ओके, याला काय करायचं, टेन्शन काही घ्यायचं नाही. हे पाहायचं 315, 323, 333 मधातले घ्यायचं. तर इथे 331 331 331 सगळीकडेच आहे, सगळीकडेच 331 आहे. ठीक आहे, मग ठीक आहे, मग काय हरकत नाही. मग काय करायचं, नंतरचं पाहायचं, नंतरचं लेटर, शेवटचं लेटर पाहायचं, शेवटचं लेटर पाहायचं. TU/WX, TU/WX, X म्हणजे 24 होते, W म्हणजे 23 होते, हे 21 होते आणि हे होते 20 होते. ठीक आहे, 20 21 22 म्हणजे V. शेवटी V पाहिजे. इथं V आहे, इथं V आहे. झालं, शेवटचं झालं. मधा तर 331 सगळीकडे आहे, 331 आहे. सुरुवातीच आपण पुन्हा एकदा करून पाहू. 6 8/MP, 6 8/MP. अरे MP म्हणजे 13 आणि 16 होते. ठीक आहे, 13 आणि 16 बघा स्पष्टपणे. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 8 आणि 3 11 आणि 2 13. थोडं काही हिशोब लागत नाही. ठीक आहे ना. तरी मित्रांनो 6 आणि 20चा दोघांचा काय होतं, काय समजतं ते पाहू. 6 गुणिले T म्हणजे 20 होते. मला इथं काय दिलं त्यांनी ते, ज्याचा आन्सर तुमचं 315 आलं ते सांगतो. 3 सक 18, 180 इथे तुमचे येत आहे. आपल्या हिशोबानुसार 8 आणि 10 जे 6 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 पुन्हा 13 आणि 13 आणि पुन्हा 3, 2 3 2 3चा हे आहे ते. ठीक आहे, 2 3 2 3 आणि 11 म्हणजे K होते, K. ठीक आहे, लॉजिक आहे 2 3 2 3चा लॉजिक आहे आणि शेवटी 1 1 1 1चा लॉजिक आहे. ठीक आहे, हाच एक इथे मला दिसत आहे. कारण की F आणि T जर म्हणतो म्हटलं, याला 315 बनण्यासाठी काय करावं लागेल. 20चा वर्ग 400 मायनस F म्हणजे 6चा वर्ग 36 जरी करतो म्हटलं तरी हे 315 तुमचे नाही बनत आहे. ठीक आहे, मग 6 2 18, 180 करतो म्हटलं, याला 315 करण्यासाठी तुमचे 20 आणि 15 35 जोडा लागते आणखी. ठीक आहे, हे जे की नाही जोडत आहे. हेच आहे ना 315 प्लस 8 पुन्हा 39 प्लस किती ते 34, 347. हो, हे तर फरकांचा फरकच आहे ना. ठीक आहे, 2 3 2 3चा फरक आहे. 19 नंबर. 14 2 28, हां पुन्हा 2चा फरक इथं दिसत नाही. ते 14 30 62 126, 28 60 124. ओके, अरे थांबा 14 2 28 प्लस 2, 30 2 60 प्लस 2, 2 2 4 प्लस 2, साइन 2 12, एकक स्थानी 12, जे की एकमेव ठिकाणी एकक स्थानी 2 आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट. JG 10तून 3 गेले 7. ओके, पा W म्हणजे 23, T म्हणजे 20. एकक स्थानचा अंक, एकक स्थान पहिले लेटर 23तून 3 गेले 20. ओके, पा तसंच R म्हणजे 18 होते, 18 मधून 3 काढा 15 आणि 15 म्हणजे O, तुमचं O वाला आन्सर आहे, जे की 2 ठिकाणी आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, पाहून घेऊ. शेवटचं पा, शेवटी इथं X आहे आणि V आहे. X म्हणजे किती होते 24 होते आणि V म्हणजे 22 होते. 2 न मायनस होत आहे, 2 न मायनस होत आहे. तसंच इथं K म्हणजे 11 आणि I म्हणजे 9, पुन्हा 2 न इथे मायनस होत आहे. मग काय, E म्हणजे 5 होते, इथून 2 न मायनस करा, C तुमचा आन्सर आहे शेवटी, जे इथं D कॅन्सल, C तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. काही बागा उद्याने आहेत, काही बागा उद्याने आहेत, काही उद्याने स्टेडियम आहेत. उद्यानाचा काही पार्क स्टेडियम आहेत. एकही स्टेडियम इमारत नाही, एकही स्टेडियम इमारत नाही. मग काय म्हणताय, एकही बाग, एक मिनिट काय झाली ते,
एकही बाग इमारत नाही. इमारत आणि बागेचा काही संबंध आहे का? सध्या दिसत नाही, परंतु राहू शकते, कारण की दोघांची याची दुश्मनी आहे, परंतु याची तर नाही दुश्मनी, परंतु स्पष्टपणे दिसत आहे का इथे? नाही ना, मग हे रॉंग येते. काही उद्योग इमारती आहे. उद्योग आणि इमारतीचा काही संबंध दिसतंय की इथे? नाही ना, मग परंतु इथे नाही. पण जर का इथे असू शकतात असं जर असतं, असू शकतात, तर हे तुम्हाला राईट करावं लागलं असतं, कारण की दुश्मनी फक्त तुमची एस आणि ईची आहे. ई सोबत ह्या दोघांची कोणाची दुश्मनी नाही. परंतु स्पष्टपणे डायरेक्ट आहेत आणि नाहीतच म्हटलं ना, मग याला तुम्हाला डायरेक्ट ओके म्हणून आन्सर, हो म्हणून आन्सर देता येत नाही, म्हणून दोन्ही पण आन्सर चुकते. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही सत्य नाही. नेक्स्ट 23 घ्या, सरळ रूप द्या. बऱ्याचशा लोकांची अशा ठिकाणी गणित चुकते, कारण की प्लस मायनसचा इथे संबंध येतो. पहा, पहिलं कंस पहा हा वाला घ्या, नंतरचा कंस तुमचा एवढसा आहे, नंतरचा कंस एवढा आहे, नंतरचा हा आहे. ओके, मग काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही, सरळ मित्रांनो हा इथून ते एवढं करून टाका. पहिलं हे दोघांचं एवढं करून टाका. मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस मायनस, परंतु बेरीज होते, फक्त चिन्ह मायनस राहते, जे की तुमचं 25 + 5 30 होते. ओके, मग काय करायचं? गुणेला हे शेवट हे -1 आहे ना, ते गुणाकारामध्ये त्याला तसंच राहू द्या. गुणेला -7 मायनस मायनस चिन्ह प्लस होते गुणाकारामध्ये, आणि काय येते? 3 × 7 = 21 210. ओके, मग पुन्हा हे इथून पहा आता, -8 -10 मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस मायनस, ठीक आहे ना, मायनस प्लस मायनस मायनस होते, आणि हे मायनस मायनस प्लस किती? प्लसचे किती? 2 ना, 2. परंतु हे तुम्हाला इथं गुणाकारात 4 करावं लागेल, नंतर डायरेक्टच 4 × 2 = 8 प्लस मायनस मायनस पुन्हा मायनसची इथं 8 होऊन जाईल. ठीक आहे, प्लस 210 -8, आणि हे गुणाकारात, हे इथं गुणाकारात -1 येत आहे, प्लस मायनस मायनस पुन्हा -210 -8 झाले. तुमचा आन्सर येते का इथे? हो, मायनस मायनस होते प्लस, पण चिन्ह कोणतं मायनस राहते? 218 -218. ठीक आहे, -218. ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगून दाखवतो. पहा, हे कंस दिसतंय ना असावाला, मग आधी याला सोडवा. ओके, मग गुणाकारात 7 आहे ना, मग गुणाकारात 7 करा. मग गुणाकारात 7 आहे ना, आपण ह्या दोघांना सोडवलं, हे होते मायनस प्लस मायनस, पुन्हा मायनस मायनस चिन्ह मायनस राहते, परंतु बेरीज होते 30 झाले, मग -7 आहे ना, गुणेला पुन्हा -7. ओके, मग हे बघा, हे मायनस मायनसचा गुणाकार प्लस होते, आणि 3 × 7 = 21 210 लिहिले. आपलं कोणतं इथून ते इथपर्यंत सोडवणं झालं. पुन्हा -8 -10 हे, परंतु इथे कंस असल्यामुळे आपल्याला चिन्ह बदलावं लागते. मायनस प्लस मायनस होते, म्हणजे -8 हे वर लिहिले आपण, मायनस प्लस मायनस होते, -8 लिहिले. बघा, मायनस आणि कंसाच्या आतमध्ये प्लसच्या 8 आहे, मग मायनस प्लस मायनस, मायनस गुणिला मायनस किती? प्लस. मायनस मायनस = प्लस गुणाकारामध्ये. मग 10 -8 आणि +10 दोघांचं बेरीज वजाबाकी केली तर मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस राहते, आणि 8 आपण लिहिले होते, 2 हे +2 लिहिले होते, आणि शेवटी गुणाकारामध्ये -4 आहे, गुणाकारामध्ये -4 येते, -4 येते. अरे यार, गुणाकार -4. बघा, प्लस आणि मायनसचा गुणाकार नेहमी मायनस होतो, आणि 4 × 2 = 8 आपण लिहिले. ओके, आता हा -1 जो आहे ना, इथं -1 घेतला आपण, प्लस आणि मायनसचा गुणाकार मायनस येते, आणि शेवटी मायनस येते. मायनस आणि मायनस होते बेरीज, परंतु चिन्ह कोणतं? मायनस राहते. ओके, किंवा मोठ्या संख्येचे चिन्ह तुम्ही म्हणू शकता तुम्ही त्याला. 210 + 8 18 218. नेक्स्ट, स्पष्टपणे दिसत आहेत 2चा वर्ग 3चा वर्ग, इथं कोणताच वर्ग नाही. ठीक आहे, पहा, 4 आणि 5 9, 9 आणि 10 19, 19 आणि 20, हे बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7 म्हणजे 40, 5चा फरक, 10चा फरक, 20चा फरक, 40चा फरक, 5 × 2 = 10, 10 × 2 = 20, 20 × 2 = 40, 40 × 2 = 80. पहिलं 79 + 80, शेवटी तर 9 येणारच आहे, एकाच ठिकाणी 9 आहे, कुठेच 9 नाही. ठीक आहे, चला, हे बघा,
पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची तुम्हाला गरज नाही, अर्धा जरी क्वेश्चन सॉल्व्ह केला तरी तुमचा आन्सर निघते. ओके. जर 20 पुरुष 56 मीटर लांबीची एक भिंत 6 दिवसात बांधू शकतात, तर 35 पुरुष 3 दिवसात तशाच प्रकारची भिंत किती लांबीची भिंत बांधू शकतात. बघा, एकच भिंत आहे परंतु लांबी वेगवेगळी आहे. म्हणून इथं आहे 56 मीटर लांबीची भिंत आणि इथं आहे x मीटर लांबीची भिंत. वरवर पाहता काम तुमचं एकच दिसत आहे, एकच भिंत बांधायची आहे, परंतु एक भिंत आहे एवढी बांध म्हणताय आणि दुसरी भिंत एवढी बांध म्हणताय. आता काम एक एक झालं का वेगवेगळं, तर इथे काम वेगवेगळं आहे. का? कारण की जर का मला एवढी भिंत बांधायची असेल, दुसऱ्या ग्रुपला पण म्हटलं तेवढीच भिंत बांधा, जेवढी भिंत आहे तेवढीच भिंत बांधा. ही जर x मीटर असेल तर ही पण x मीटरच भिंत बांधा, किंवा ही जर 56 मीटर लांबीची असेल तर ही पण 56 मीटर लांबीची भिंत बांधा. असं जर म्हटलं असतं तर काम तुमचं एकच झालं असतं. परंतु इथं म्हणताय एक 56 मीटर बांधा आणि इथं कितीतरी 56 पेक्षा जास्त 56 पेक्षा कमी एवढी मीटर बांधा, असं जर म्हटलं तर तुमचं काम वेगवेगळं होते. म्हणून या ठिकाणी इथे काम वेगवेगळं आहे. म्हणून काय, तर काम इज इक्वल टू खाली घ्यायचं. 20 पुरुष 6 दिवसात 56 मीटरची भिंत बांधताय. का 56 मीटरची भिंत बांधताय? कारण की इथे काम वेगवेगळं आहे. एकाला 56 मीटर भिंत बांध म्हणताय, दुसऱ्याला 56 पेक्षा कमी किंवा जास्त असेल परंतु माहीत नाही एवढी मीटर. मग काय करतं, एवढी मीटर. मग काय करायचं, 35 पुरुष गुणला 3 दिवस. 35 पुरुष गुणला 3 दिवस किती, तर x मीटरची भिंत तुमची बांधताय ते माहीत नाही. मग तुम्हाला फक्त भिंतीची लांबीच काढायची आहे, ज्या ठिकाणी x ची लांबी काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. मग हे तुमचं काय काय होते, 3 दुने 6, बे दुनी 4, बे 8 16. ओके. मग हे होते नाही 28 राहते, जशी राहते 28 राहत्या. इथं x इज इक्वल टू करा 35 गुणला 28 भागीला 20. 5 चोक 5 7, 4 1 4, 4 7 28. मग 7 7 49. ओके. इथं आपले क्वेश्चन संपलेले आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा आणि व्हिडिओला कृपया शेअर करत चला. आणि एखादी क्वेश्चन राहिला असेल तर मला कमेंट करा, मी समोरच्या 1-2 व्हिडिओजमध्ये कुठेतरी तो कव्हर करून देईल. ठीक आहे. थँक्यू. आणि आपली पूर्ण हे सिरीज चालू आहे. 57 शिफ्ट तुम्हाला इथे कंप्लीट करून मिळेल. आणि लेक्चर शक्यतो सायंकाळी 6 वाजता मी इथे अपलोड करत आहोत. ओके. टाईम लिहून घ्या, सायंकाळी 6 PM. थँक्यू.